नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. राधानगरी धरण 84% भरले. 1400 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू. राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणी साठा 84% पोहोचला आहे. आगामी काळात होणारा पाऊस आणि धरणात वाढणारी पाण्याची आवक लक्षात घेऊन जलसंपदा विभागाने बुधवारी दिनांक 22 सायंकाळपासून धरणातून पाण्याचा नियंत्रित विसर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात होणारा पाऊस आणि धरणात वाढणारी पाण्याची आवक लक्षात घेऊन जलसंपदा विभागाने बुधवारी दिनांक 22 सायंकाळपासून धरणातून पाण्याचा नियंत्रित विसर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार सायंकाळपासून बीओटी तत्वावरील विद्युतगृहामार्फत सुरुवातीला 300 क्युसेसनी पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून रात्री 10 वाजेपर्यंत तो टप्प्याटप्प्याने वाढवत 1400 क्युसेसपर्यंत नेण्यात येणार आहे. यापूर्वी 25 जूनपासून धरणातील विसर्ग बंद करण्यात आला होता. मात्र जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे जलाशयातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. पंचगंगा नदीच्या खोऱ्यात संभाव्य पूर परिस्थितीची तीव्रता कमी होण्यासाठी धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्याचं नियोजन करण्यात आल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केलं. दरम्यान अतिवृष्टीमुळे भोगावती नदी आधीच दुथडी भरून वाहत असून धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे नदीच्या पाणी पातळीत आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावं आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन जलसंपदा विभागाने केलं आहे.